नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे कवठे तालुका आहे जिल्हा सातारा। आता कवठ्याची बगाड यात्रा 18 एप्रिल 2025 रोजी आहे। मित्रांनो, बगाड यात्रेसाठी भरपूर नामांकित खरेदी झालेली आहे। त्यापैकी एक खरेदी म्हणजे सौरभ पाटील व निखिल पाटील यांची खरेदी। नमस्कार सौरभ पाटील। नमस्कार। आपण बैल बगाडासाठी घेतला का शेती कामासाठी? आपण बगाडासाठी पण घेतलाय आणि शेती कामासाठी पण घेतलाय। कुठून खरेदी केलाय काय? हा बैल सिद्धटेक वरून आणलेला आहे आपण। तुम्ही आता ही नवीन खरेदी आहे, तर यात काय बघितलं? उंची चांगली, माप चांगले, मोठे माप आहे बैलाला। 8-10 महिन्याचा बाडाव आहे। आता त्याची तयारी चालू आहे, पूर्व तयारी बगाडासाठी। कशा प्रकारची तयारी? त्याकडून मेहनत करून घेतोय आपण, लाकडाला झुकतोय, परत रानातली शेतातली काही कामं चालू आहेत, टायराला झोपून बगाडाची प्रॅक्टिस चालू आहे त्याची सध्या। अशा पद्धतीने मेहनत चालू आहे त्याची आता। आणि त्याला खुराक काय चालू केलाय आता? खुराक आता बघा सरकी पेंड आहे, शेंगदाणा पेंड चालू आहे, मकाचा बारडा, या पद्धतीने त्याला आता खुराक चालू आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी कवठे बगाड यात्रेची आम्हाला माहिती सांगा। आता बगाड यात्रा 18 एप्रिल चैत्र कृष्ण पंचमी दिवशी आहे। यात्रा शुक्रवार शनिवार काही अशी यात्रा आहे आमची। तर दरवर्षी आमच्या इथं एका भाऊकीला बगाड पोहोचवण्याचा मान भेटतो। गावाच्या वेशीपासून विठ्ठलवाडीच्या मुकाई देवीच्या मंदिरापर्यंत तिथं गाडा जातो। तर दरवर्षी एका भाऊकीला तो मान भेटतो। तर ह्या वर्षी शंकरराव बाबूराव पाटील भाऊकीला मान आहे आमच्या भाऊकीला, त्यासाठी आम्ही ही खरेदी केलेल्या आहेत आता। असं आहे। आता साधारण किती बैल आहेत तुमच्या भावकीमध्ये? आता आमच्या भावकीत 15 बैल होती। आता या बगाडासाठी खास एक 30-35 बैल आमच्या भावकीत आता खरेदी केलेला आहे नवी। आणि गावात 25-30च्या आसपास गावात पण आता नवीन खरेदी झालेल्या आहेत आपले। आता वाई तालुक्यामध्ये 5-6 बगाड होत्यात, तर कवठे बगाड यात्रेची आम्हाला वेगळं पण सांगा। आमचं गाव तसं वाई तालुक्यात 5-6 गावात बगाड आहे। आमच्या गावाचं खासियत अशी आहे की आमच्या गावात आमचं गाव थोडंसं लहान आहे, पण एकी खूप आहे गावात। आणि त्या एकीमुळं आमचा जो बगाडाचा रथ आहे तो चांगल्या पद्धतीनं पार पडतो आमचा। आणि गावात एकूण इथून आमचं टोटल बगाड पूर्ण असं शेतातून जातं। आम्ही कुठल्याही पद्धतीनं बाण फोडून वगैरे रस्ता करून गाडा जात नाही आमचा, पूर्ण शेतातून रुतून गाडा जातो। धावपट्टी चाकाची थोडीशी बारीक असल्यामुळे गाडा पूर्ण रुतून जातो, व्यवस्थित गाडा पार पडतो। गावाची बगाडाची येटणं सगळी चांगल्या प्रकारे आम्ही व्यवस्थित मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली घेतो। सगळी मोठी माणसं आम्हाला प्रत्येक बगाडातलं येटण असेल काय असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने शिकवतात। अशा पद्धतीने आमचा आपला रथ चालतो। आता येत्या 18 तारखेला शुक्रवारी आपला गावचं बगाड आहे। तर आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आमच्या यात्रेला या, यात्रेची शोभा वाढवा। बगाड कशा पद्धतीने आहे तुम्हाला नवीन माणसांना पण बघायला भेटेल। तर यात्रेला सगळ्यांनी यावं अशी विनंती।